नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। आज अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक झाली। या निवडणुकीत जे यश मिळालं त्या यशाबद्दल आज बारसकर कुटुंबांनी या ठिकाणी माझा सत्कार ठेवला। त्याबद्दल मी बारसकर कुटुंबांचा खूप खूप मनापासून आभारी आहे। तसंच बारसकर कुटुंबातील आमचे मामा मान्य श्री पोपट मामा बारसकर यांचे स्वप्न या ठिकाणी आज पूर्ण होताना सगळ्या बारसकर परिवाराने पाहिलं। तसंच बारसकर कुटुंबातील ते ज्येष्ठ व्यक्ती होते व आपल्या महानगरपालिकेचे ते नगरसेवक या ठिकाणी राहिलेले आहेत। बारसकर मामा पोपट मामा बारसकरांनी जो विकासाचा ध्यास आपल्या गावासाठी घेतला होता तो ध्यास आपण यापुढे घेऊन जाऊ आणि त्यांचं जे विकासाचं स्वप्न होतं ते दोन्ही गावाचा विकास व्हावा, बोलेगावचा, नागापूरचा व सर्व प्रभागाचा विकास व्हावा ते स्वप्न आपण आता या ठिकाणी पूर्ण करण्याचं मी या ठिकाणी निश्चय केला आहे। आणि त्यांचं स्वप्न येत्या पुढील 5 वर्षात त्यांचं स्वप्न आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि ते स्वप्न 100% आपण पूर्ण करू हीच त्यांना श्रद्धांजली राहील। आणि सर्व पुन्हा एकदा बारसकर कुटुंबाचा मी मनापासून खूप खूप आभारी आहे। त्यांनी तसंच संपूर्ण नागापूर व बोलेगाव ग्रामस्थांनी जी मला या निवडणुकीत साथ दिली त्याबद्दल मी पूर्ण ग्रामस्थांचा मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। आपण सगळ्यांनीच 2026 महानगरपालिकेची निवडणूक सगळ्यांनी अनुभवली। आम्ही नवनाथ कातोरे यांचा ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी पोपट मामांना आदर्श ठेवून त्यांनी जे नेतृत्व केलं 15 वर्ष गावासाठी, त्यांची जी तळमळ होती, सुभाष मामा बारसकर, पोपट मामा बारसकर हे 2 व्यक्तिमत्व नागापूर आणि बोलेगावासाठी असे व्यक्तिमत्व होऊन गेले, असे व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही असं आम्हाला वाटायचं। पण त्यांचेच भाचे नवनाथ कातोरे यांनी त्यांच्याच पायावर पाय देऊन नागापूर बोलेगावसाठी जे काही त्यांचं नेतृत्व उभा केलं हे त्यांचा आशीर्वाद घेऊन मी एकच सांगतो नागापूर बोलेगावच्या जनतेला, हे किंचित भरसुद्धा तडा जाऊन देणार नाहीत। त्यांना कायम स्मरणात ठेवून लोकांमध्ये सगळे कामं करतील, लोकांचे कामं मार्गी लावतील, गोरगरिबांचे, समाजाचे। आणि स्थानिकच माणूस पाहिजे, भूमिपुत्रच पाहिजे। भूमिपुत्र जर असतील तरच आपले प्रश्न मार्गी लावू शकतो आपण आपले प्रश्न मार्गी लावायला जास्त लांब जाण्याची आपल्याला गरज नाही पडली पाहिजे। आपल्या एका हाकेवरती आपले जे कोणी नगरसेवक निवडून येतील ते आपल्या सोबत उभा राहतील असे नगरसेवक पाहिजे, अशी इच्छा त्यांची होती आणि आज ती इच्छा नागापूर बोलेगावच्या जनतेने पूर्ण केली। त्याबद्दल बारसकर परिवार असेल, नागापूर बोलेगाव असेल, सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो बारसकर परिवाराला झाला। त्यांनी म्हणजे स्वप्नपूर्ती, त्यांची डायरेक्ट स्वप्नपूर्ती झाली। त्यांची इच्छा होती, त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं। आज फक्त आमची सगळ्यांची एकच इच्छा होती की पोपट मामा आणि सुभाष मामा बारसकर हे 2 व्यक्ती आज फक्त नवनाथ कातोरे यांचा विजय पाहायला फक्त हे 2 व्यक्ती पाहिजे होते। त्याच्यात अजून कुठेतरी रंग भरले गेले असते, अजून याला वेगळं स्वागत झालं असतं। एवढं बोलून मी थांबतो।